राधे आटिप लवकर, उशीर झाला तर पोरग कटाळून जाईल वाट बघून. गोदक्का, राणा भाऊजींचं जेवण खुशाल दिसभर बनवत राहा. पण आम्ही सकाळ धरणं आमची भूक मारण्यासाठी नुसतं चहा मागितलाय. तो तरी मिळणार आहे की नाही आम्हाला या घरात? काय गोदक्का, किती टाइम लागेल चहाला? आम्हाला कुणाचे उपकार न गायत नाही. आमच्यामुळं उगा कुणाला त्रास न ग. बाकीच्या समद्यांचं चाललंय ना व्यवस्थित, मग चालू दे. कुणाला काय फरक पडतो या? आमचा आम्हाला चहा बनवता येतो या. आम्हाला काही शिकवलं नाही व्हय चहा कराया. चंदा, तुला म्हणून सांगतो या, वय खर तर ह्यो आमचा पहिला दिवाळ सण. वय आमचे पप्पा म्हणले होते या माहेरपणाला, पण आम्ही नाही गेलो. का? कारण दिवाळ सणाला आमचं हित असणं बी गरजेचं होतं. पण नाही, आम्ही परक ते हात वाजला का? लई लाल झालाय. भाजी लई गरम होती का? मला मानू. अगं ए, गप्ती का जरा. इथं आमचं नशीब भासलंय. तू हाताचं काय घेऊन बसलीस? कसल्या कसल्या नजरा असत्यात माणसांच्या, देव जाणे. तू काय टाकामाका बघतीस? तुझं काम कर की. चंदा, तुला खरं सांगतोय बघ, स्वयंपाक घर या बाईचं सर्वस्व असतंय. पण हिथं या स्वयंपाक घरात तर आम्हाला काही जागाच नाही. नाही, आम्ही लय मोठ्या घरनं आलोय ना, ते कुणा कुणाला सहनच होत नाही बघ. आमच्या पप्पांना जर कळलं असतं ना तर 10 किचन अशी बांधून दिली असती आमासनी. पण काय करणार, मान सांभाळायचा म्हणून आपण गिळायला लागतोय आमासनी. वहिनी साहेब, तुम्ही जावा, मी चहा करून आणते. काय गरज नाही तुमच्या उपकाराची. गोदक्का, अहो तुम्हासनी जसं राणा भाऊजी तसंच आम्ही नव्ह. मग तुम्ही त्यांच्यावर जेवढी माया करता तेवढी आमच्यावर का नाही करत? आता जाऊ द्या बघा, उगा मनात डूक धरून बसू नका. ते आमच्या मनासारखं झालं नाही म्हणून आमचा जरा आवाज वाढला आणि हे समज. आणि त्यात हात बी भाजलाय ना, म्हणून अजूनच वाढलं. पण एक लक्षात ठेवा, अशी चूक परत करू नका गोदक्का. नाही, आमचा जर आवाज पुन्हा वाढला तर तो तुम्हाला सहन व्हायचा नाही. त्यो चहा जर तुम्ही आता बनवणार असाल तर तुम्हीच प्या. आमचा तर काय मूडच राहिला नाही बाई चहा प्यायचा. चल आवरून घेते. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.